आज हरतालिका असल्यामुळं सकाळीच थोडंफार कामे केली, मुलींना शाळेत पाठवलं आणि एवढं करता करता दुपार झाली पूजा मांडायला. सगळ्यात आधी देव खाली घेतले पायरीवर, देववर खाली केलं होतं आम्ही. तर वाळूचीच पिंड तयार केली होती. लहानपणापासून मी अशीच पूजा मांडते आणि छोटीशीच पूजा मांडली जागा छोटी असल्यामुळं. आणि देवघर आम्ही गणपती बाप्पासाठी खाली केलं, कारण देवघरातच आम्हाला गणपती बाप्पा बसवायचं आहे. तर त्याचं डेकोरेशन संध्याकाळ करणार ते नक्की पहा. सगळं केलं आणि उद्यासाठी मी छोले भिजू घातले. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण गेलो तर गणपती बुक करायला. तर अजून कोणता गणपती आम्ही बुक केला नव्हता, खूप जास्त उशीर झाला होता. रात्रीचे 11 वाजले होते गणपती बुक करायला. तर तब्बल आम्ही 4-5 दुकानं फिरलो, तर कुठंच आम्हाला गणपती पसंत होईना. तर फायनली एका ठिकाणी गणपती आम्ही घेतला. तर कोणता घेतला तुम्ही उद्या नक्की पहा. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर जेवण केलं आम्ही सगळ्यांनी. 12 वाजले होते आम्हाला यूज तर आल्यानंतर म्हणजे जेवण केले, पूर्ण झोपी लावलं आणि नंतर डेकोरेशन करायला घेतलं. आणि जे फुलं बघतात हे मी 1 डझन आणले होते, 200 रुपयाचे 1 डझन. तर खूप छान अशी फुलांची माळ आहे आणि जे त्याने डेकोरेशन खूप छान असं दिसतं. तर आम्हाला हे एवढं सगळं करता करता 2 वाजले होते. म्हणजे एवढं सगळं लायटिंग ते करायला 2-2.5 झाले ते आणि खूप जास्त झोप पण येत होती. तर तुम्हाला डेकोरेशन कसं वाटतं मला नक्की सांगा. आणि याचा फायनल व्हिडिओ म्हणजे तुम्हाला उद्याच बघायला भेटेल आणि याचा पार्ट 2 नक्की पहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.